सोलापूरचं वातावरण जसं जसं तापतंय तसं तसं निवडणुकीची हवा वातावरण दोन्ही तापायला लागले. त्याच्यामुळे अनेक विषय सगळे सुरू आहेत. एक अशाच महत्वाच्या विषयावरती आज बोलण्यासाठी मी इथे आलोय. भारतीय जनता पार्टीने नुकताच काही दिवसापूर्वी संकल्पपत्र घोषित केलं आणि या संकल्पपत्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ कागदावरचं संकल्पपत्र नव्हतं जे काँग्रेस नेहमी जाहीरनाम्याच्या रूपात सादर करते, तर देशभरातल्या लाखो लोकांच्या सूचना आम्ही मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा अंतर्भाव करत समाजातील सर्व घटक, मग त्यात तरुण आहेत, महिला आहेत, इतर सगळे घटक आहेत, या सगळ्या घटकांचा विचार करत पुढच्या कालावधीमध्ये विकसित भारताचा संकल्प कसा असेल, समृद्धीचा संकल्प कसा असेल हे सादर करणारं संकल्पपत्र जाहीर केलं. तर प्रामुख्याने समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, 70 वर्षावरील नागरिकांस मोफत उपचार, 3 कोटी लखपती महिला सहित सर्व देशातील महिलांचं सक्षमीकरण, युवकांचा कौशल्य विकास, रोजगार उत्पादन नीती, गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी पुढील 5 वर्ष मोफत धान्य, प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस पुरवठा, त्याचबरोबर 1 कोटी घरांना सौर ऊर्जा, अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये तर केंद्रात 6,000 सन्मान निधी आहे, महाराष्ट्रातील 6,000 सन्मान निधी अशी 12,000ची आता आपण देतोच आहोत. त्यामुळे प्रत्यक्ष वास्तवात सर्व गोष्टींचा विचार करून पुढच्या 25 वर्षामध्ये एक समृद्ध भारताचं स्वप्न साकार करताना सर्वसामान्यांना बदल कसा घडेल हे करणारे संकल्पपत्र आहे. काँग्रेस प्रमाणे निव्वळ आश्वासनाचा केवळ कागदी पेटाळा ही भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही आणि म्हणून त्यालाच आम्ही मोदीजींची गॅरंटी, कारण मोदीजी म्हणतात जे मी सांगतो ते मी करून दाखवतो. मला तुम्हाला इथल्या सगळ्यांना आठवत असेल 6 दशकापूर्वी काँग्रेसने नारा दिला होता गरिबी हटावचा. नारा दिला पण प्रत्यक्षामध्ये गरिबी काही हटलीच नाही. किंबहुना दरिद्री रेषा दिवसेंदिवस डार्क होत गेली, अधिक मोठी होत गेली आणि अशा पद्धतीने तरुणाच्या रोजगार संधी गेल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तर आपण बघितला, 52 साली पराभूत केलं गेलं. आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला होता. सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या महाविकास आघाडी सरकारच्या केंद्रात 6 ते 14चा कालखंड होता युपीए सरकारचा, त्या काळात झालेला. आणि एका अर्थाने दुर्लक्षित काँग्रेसच्या धोरणात जी धोरणं होती ती विकास आघाडी दुर्लक्ष करणारी होती, त्याचा परिणाम भारताला भोगावा लागला. या उलट गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेसने निर्माण केलेल्या अनेक समस्या तर या सरकारने सोडवल्या, पण 47 पर्यंत विकसित भारत, समृद्ध देश म्हणून ताठ मानेन जगात नेतृत्व करेल असा मोदींचा विश्वास आहे. आणि त्या संदर्भातलं सर्वसामान्यांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब या संकल्पपत्रात दिसतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि मोदीजी तर म्हणतात जगात सर्वत्र या 4च खऱ्या जाती आहेत. त्यामुळे या समाज घटकांना सक्षम करण्याचं काम हीच मोदीजींची गॅरंटी. आणि मग त्यातलं ज्या 30 लाख सूचना वगैरे सुरुवातीला उल्लेख केला की ज्या 3 महिन्यापूर्वी आम्ही सूचना मागवल्या, त्यावेळी देशभरातनं 30 लाख लोकांनी आपलं म्हणणं
की समृद्ध विकसित भारताचा कसा असावा संकल्पपत्र त्यासाठी पाठवल्या आणि त्यातलं सूचनांचा सगळा अभ्यास करून हे संकल्पपत्र सादर केलं आणि म्हणूनच एका अर्थाने सर्वसमावेशक असं हे संकल्पपत्र आहे. 80 कोटी लोकसंख्येला 5 वर्ष पुढची धान्य मोफत धान्य जी 20 मध्ये कोरोना काळ सुरू झाली ती पुढे चालू ठेवणार आहे. 70 वर्षावरील नागरिकांना मोफत उपचार आपण करणार आहोत. PM आवास योजनेतून पुढील 3 कोटी घरं मोफत घर कशा पद्धतीने होत आहे, त्याचे क्रेडिट कोण घेऊन जात आहे, कोण बांधतंय, अचानक स्टेजवरती कौतुक कोण करतं, मग आता निवडणूक आली की भूमिका कोण बदलतं, हे सोलापूरकरांना वेगळं सांगायची गरज नाही. कदाचित तुम्ही प्रश्न विचारालाच. त्यामुळे पाईपद्वारे घरगुती गॅस जोडणी, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून पहिल्या टप्प्यात 1 कोटी घरांना सौर यंत्र, 10 लाख लोकांना विनातारण विना गॅरंटी कर्जाची 20 लाखापर्यंतची मर्यादा वाढ, सामान्य घरातील तरुणांना व महिलांना व्याजमुक्त विनातारण कर्ज आणि PM किसान कल्याण योजनेअंतर्गत पुढील वर्षासाठी 5 वर्षासाठी आर्थिक 6,000 रुपये देण्याची मोदी यांची गॅरंटी आहे. पीक विमा योजना तर शेतकरी हे जर पीक शेतकऱ्यांसाठी अजून पीक विमा योजना मजबूत करण्यात येणार आहे. आधारभूत किमती म्हणजे माझं बऱ्याच वेळा शेतकरी काँग्रेस नेते नावाने बोलतात, माझं त्यांना आवाहन आहे की 2014 पूर्वीच्या UPA सरकार असताना काय आधारभूत किमती होत्या, हमीभाव काय होते आणि या सरकारच्या हमीभावात काय, कधीतरी एकदा चर्चा करावी. या त्यांचं स्वागत आहे. त्यामुळे खाद्यतेला आत्मनिर्भरता आणण्यासाठी प्रयत्न केला जातोय. त्याचबरोबर अन्न ज्या सगळ्या आपलं अन्न आहे त्यांना जगाची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न आपण करतोय. पुढील 5 वर्षात सिंचन क्षेत्रात आपण भर घालण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्याने आपण पाहतोय काल पाऊस आला, शेतकऱ्यांना पावसाला याला अचानक अवकाळी पाऊस येतोय, उभं पीक खराब होतं किंवा पीक काढून ठेवलं असेल तर पावसामुळे नुकसान होतं. हे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र उपग्रह जो या पद्धतीने हवामान बदलाचा अंदाज बांधेल आणि शेतकऱ्यांना तातडीने तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील, डिजिटल सुविधा उपलब्ध दिल्या जातील. एक महत्वाचं या संकल्पपत्रातलं महत्वाचं घोषणा आहे. याच्यातला अव्वल दर्जा आपण प्राप्त करून घेण्यासाठी रोजगार तरुणांसाठी आपण करतो आहोत. पद पुरवठा करण्यासाठी वेगळ्या गोष्टी आहेत, त्या खूप गोष्टी आहेत. सगळ्यात छोट्या गोष्टीचा किती विचार केला आहे. इथं आमच्या महिला ताई वर्ग सगळे उपलब्ध बसले आहेत आणि महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नसणं ही फार मोठी समस्या आहे. तर सकाळी मुंबई पुण्यातली कामाला जाणारी महिला संध्याकाळपर्यंत ती अत्यंत अवघडलेल्या अवस्थेत असते कारण ती कुठे व्यवस्था नसते. अशा प्रकारे महिलांना सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची किंवा स्वच्छतागृहांची साखळी उभारणं हे एक मोठं काम आपण करतोय. महिलांच्या तक्रारी निवारणासाठी पोलीस विशेष यंत्रणा आणखी निर्माण स्ट्रॉंग करतोय आपण. त्याचबरोबर विशेषतः विकासाच्या दृष्टिकोनातून रेल्वे सेवेचं जाळं आणखी मोठ्या 5,000 किलोमीटर नवे रेल्वे मार्ग आपण तयार करतोय. वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत ट्रेनचा विकास आणि निर्मिती देशातच होतीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असताना सांस्कृतिक जागरणाची प्रक्रिया देखील वेगवान करतोय. काशी कॉरिडॉर आहे, अयोध्येतील राम मंदिर आहे, या सगळ्या सांस्कृतिक वारशांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष निधी यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारचा एक वेगळ्या पद्धतीचा संकल्प ज्याला मोदींची गॅरंटी असं म्हणतो आपण. समान नागरिक कायदा असावा ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती. गेल्या 70 वर्षात पूर्ण झाली नाही. आता कायदा देशभर लागू करण्याचा संकल्पही आम्ही या निमित्ताने करत आहोत आणि म्हणूनच बऱ्याच गोष्टी या संकल्पपत्रात आहेत. थोडीशी मोठी प्रेस नोट, मोठी मुद्द्यात आणखीनही मुद्दे सांगता येतील, पण इतकं सगळे विचार करून सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे संकल्पपत्र आम्ही सादर करतोय. काँग्रेसने नेहमीच फक्त मला आजही आठवतं आणि सोलापूरकरांचं म्हणून मुद्दाहून ते आठवण करून देतो कारण सोलापूरशी संबंधित तो विषय आहे.
ज्यावेळी सोलापूरचे सुपुत्र असे म्हणावं जाणारे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते निवडणुकीच्या आधी 2004 ची गोष्ट, म्हणजे काँग्रेसचं धोरण किती खोटं असतं याचं प्रत्येक उदाहरण. 2004 साली त्यांनी मोफत विजेची घोषणा केली शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधी, आणि मोफत विजेची घोषणा केल्यानंतर तशा पद्धतीचे एक वीज बिल, शून्य बिलाची वीज बिल शेतकऱ्यांना दिल्याचे फोटो सगळे छापून आले. शेतकऱ्यांना आनंद वाटला, लोकांनी भरपूर मतदान केलं काँग्रेसला. निवडणूक झाल्यानंतर जुन्या थकबाकीसह बिल आली. काँग्रेसच्या लोकांनी नेत्यांना विचारलं, काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष म्हणाल्या ती तर प्रिंटिंग मिस्टेक होती, ही काँग्रेसची खोटारडेपणाची हद्द होती, जाहीरनाम्याबद्दलची भूमिका होती. या उलट मोदीजी म्हणतात आणि तीच सर्वसामान्यांना मोदीजींची गॅरंटी वाटते. मला असं वाटतं या भूमिकेतनं एक संकल्पपत्र जे दिल्लीत जाहीर झालं ते अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि त्या भूमिकेतनं आज तुमच्यापर्यंत इथे आलोय. त्यासाठी आज या विषयाची मांडणी केली.